रडवल्या नाही, तेवढ्या रडवल्या. फुसफुस फुसफुस इतका आवाज मी बायकाला म्हणला होते, मला पाहू दे ना समोरचं, तुम्ही इथं रडता कशाला, ते डुप्लिकेट आहे. म्हणजे मग तुला डुप्लिकेट वाटताना सरळ बाहेर जायचं. खूप रडलंय त्याच्यात, की मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सख्खे सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागले. म्हणजे तसा आपल्यालाही उशीर होतो, पण आपलं आपल्यातच राहू द्या, आपल्यालाही थोडाफार उशीर होतो. आता काय झालं की मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो ना सर, माझे चप्पल चोरी जायचे हो. ते कार्यक्रम आणि इम्प्रेशनचा इज्जतीचा प्रश्न आहे ना. कार्यक्रम झाल्यावर मी त्या मंडपाला छकरा आणायचो. ते आयोजक म्हणायचे काय झालं, काय सुरू आहे. मी माझा भाव मग व्यवस्थित ठेवायचा. एक आयडियाची कल्पना शोधून काढली. 1 महिना कार्यक्रमच केले नाही, खूप अभ्यास केला, रिसर्च केलं, संशोधन केलं. मग मी काय करतो तेव्हापासून कुठल्याही कार्यक्रमाला गेलो, तो कुठलाही असो, कीर्तन असो, असा सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठलाही असो, मांडवाच्या दोन्ही बाजूला 2 फूट काढतो. एक या बाजूला आणि एक त्या बाजूला. तो चोर मरून जाईल पण त्याला दुसरा सांगतो. पण चोर हे आपल्यापेक्षा हुशार असतात असं एका मोठ्या माणसाने वक्तव्य केलं होतं. त्याचं नामोल्लेख मी करणार नाही. खरंच हुशार असतं. त्याला वाटलं की चोर परेशान झालं ना, कारण त्याने माझी आधी 10-12 जोड चोरले होते. त्याला वाटलं आता याला काहीतरी शक्कल आपल्याला शिकवावी लागेल. एका ठिकाणी मी लग्नाला गेलो. 10,000चा माझा बूट होता. माझा तो ठरलेला कार्यक्रम, एक या बाजूला आणि एक त्या बाजूला. लग्न लागलं, लोक त्या टेम्पोत बसलं वराड, माझा दुसरा बूटच सापडा. एक होता माझ्या हातात. ते माझे नातेवाईक म्हणले, अहो सुरासे सर, तुम्हाला लोक ओळखतात, हे हातात बूट घेऊन नका रे फिरू, तुमची जाऊ द्या म्हणले, पण आमची इज्जत चालली. मी म्हटलं हो, मी जरा शोधतोय म्हणलं दुसरं. 1 तास झाला, 2-3 तास झाले, माझा दुसरा बूट सापडत नव्हता. पण 3 तासानंतर एका ठिकाणी एक माणूस थोडा डुलताना मला दिसला, पण त्याच्या पायात एक त्याचा एक माझा बूट होता. म्हटलं 10,000 वाचले. त्याच्या जवळ गेलो, म्हटलं साहेब राम राम. राम राम. म्हटलं काय चाललं, तुला दिसत नाही काय चाललं. म्हटलं साहेब तुमच्या पायात जो एक बूट आहे ना, तो माझा आहे. ते मी ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुला तुझा बूट देतो म्हणे, पण माझा हरवलेला तो आणून दे म्हणे आधी. मी शेवटी जे 5,000चा बूट तिथंच ठेवला, घरी निघून. त्याच्यामुळं तुम्हाला जर ही आयडिया करायची असेल तर सांभाळून